नमस्कार. सर्वप्रथम आपणा सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज दिवसभर मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती म्हणजे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, आपलं व्हॉट्सअप असेल, याच्यावरती अ, मराठी भाषेबद्दल अनेक जणांनी स्टेटस ठेवले आहेत, स्टोरीज ठेवल्या आहेत. अनेक जणांनी खूप छान छान पद्धतीने काही ना काही त्यांचं त्यांचं मत व्यक्त केलं आहे भाषेबद्दलचं. तर ते पाहत होतो आणि ते पाहत असताना खूप आनंद झाला, की आपल्या भाषेविषयी आपल्याला प्रेम असणं हे साहजिक आहे आणि ते असावंच या मताचा मी आहे. पण हे सगळं होत असताना आजची खरी वस्तुस्थिती काय आहे, हे देखील आपल्या सगळ्यांसमोर येणं हे खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच होतं. हा काही प्री प्लॅन व्हिडिओ नव्हता. म्हणजे आधी काहीतरी ठरवून आणि असं करून हा व्हिडिओ बनवत नव्हतो मी. विषय असा झाला, की हे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओज बघत असताना, स्टोरीज बघत असताना, मराठी भाषेविषयी वाचत असताना आजच्या दिवशी एक स्टेटस माझ्या निदर्शनास आला. कोणाचा होता, कुठल्या व्यक्तीचा होता, त्यापेक्षा तो स्टेटस काय होता, त्याच्यामध्ये जे काही ॲडव्हर्टाइजमेंट केलेली होती, जी जाहिरात स्वरूपी तो स्टेटस होता आणि तो स्टेटस असा होता, की मी ज्या विभागात राहतो जोगेश्वरीमध्ये, त्या विभागातील एक नामांकित मराठी शाळा, अ, त्याच शाळेतून माझं देखील शिक्षण झालं आणि आपण देखील अ, आपल्या अनेकांचं शिक्षण त्या शाळेतून झालं असेल. अशी ती शाळा. त्या शाळेची अशी स्टोरी म्हणजे स्टेटस असा होता, की त्या शाळेचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत आणि असं तसं आणि त्याच्यामागे शाळेची वैशिष्ट्ये असा एक मुद्दा होता आणि त्याच्या खाली काय वैशिष्ट्ये आहेत हे सगळं लिहिलेलं होतं. हे वाचून म्हणजे ही आनंद होण्यासारखी गोष्ट नव्हती मुळात. कारण की जेव्हा एखाद्या गोष्टीला ॲडव्हर्टाइज करावी लागते, एखाद्या ब्रँडला म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीला, तेव्हा त्याच्यामागे काहीतरी कारणं असतात. तो ब्रँड लोकांपर्यंत पोचावा ही त्याच्यामागची कारणं असतात. त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, हे सगळं कळावं ही त्याच्यामागची कारणं असतात. त्यामुळे ती मार्केटिंग करणं त्याच्या त्या विषयात मला जायचं नाही आहे. मुद्दा असा आहे की आज आम्ही ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचं महत्त्व काय आहे? आज ती मराठी शाळा आहे. आज त्या मराठी शाळेत आज आपण अशा खूप बातम्या ऐकतो, की मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, खास करून मुंबईमध्ये मराठी शाळांचा टक्का हा कमी-कमी होत चालला आहे. आणि त्याचप्रमाणे मराठी शाळा जरी कमी होत असल्या, तरी त्याच्यामागे काहीतरी कारण असेल. तर माझ्या असं निदर्शनास आलं आणि मला असं वाटलं, की आपण मराठी आहोत. आपण महाराष्ट्रात आपला जन्म झाला आहे. ह्या मातीशी आपलं काहीतरी घेणं-देणं आहे. आपण काहीतरी या मातीचं देणं लागतो. आपण सूट आपण आज बघतो, की मुलं जन्माला आली, ती मोठी झाली, की त्यांना जेव्हा आपण शाळेत घालतो, तेव्हा आपण त्यांना मराठी शाळेत नाही घालत. आपण त्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालतो. मुद्दा हा नाही आहे, की इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घातलं पाहिजे की नाही घातलं पाहिजे. विषय हा नाही आहे. विषय हा आहे, की आपण मराठी म्हणून जर आपली भाषा मोठी करणार असू, आपल्या भाषेविषयी आपल्याला खरंच प्रेम आहे, तर मग ते जेव्हा आपलं मूल होतं, त्या मुलाला जेव्हा शाळेत घालण्याची वेळ येते, तेव्हा ते शाळेत घालताना आपण का इंग्रजी माध्यमांच्या म्हणजे इंग्रजी माध्यमांमध्ये मुलांना ॲडमिशन्स देऊन, मुलं शिकवून, मुलं म्हणजे चांगलीच शिकतात, त्यांचं ज्ञान अजून वाढत असेल, त्याबद्दल माझं काहीच दुमत नाही आहे. पण मराठी शाळेमध्ये मुलांना शिक्षण देऊन असे आज म्हणजे मी तरी स्वतः सांगतो, जो माझा अनुभव आहे, जे मी पाहतो, की मराठी माध्यमांच्या शाळेत शिकून, चांगलं उत्तम दर्जाचं शिक्षण घेऊन, आज अनेक माझे मित्र असतील, मैत्रिणी असतील किंवा मी जिथे राहतो, ज्या त्या विभागात अनेक अशी लोकं आहेत, की त्यांनी आपलं शिक्षण मराठी शाळेत घेतलं आहे आणि ते आज खूप चांगल्या-चांगल्या नामांकित मोठ्या-मोठ्या कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. चांगल्या-चांगल्या पॅकेजेसवरती कार्यरत आहेत. मग अशी जर का परिस्थिती आहे, तर आपण आपल्या मुलांना जेव्हा शाळेत घालतो, तेव्हा त्यांना इंग्रजी माध्यमाच्याच का शाळेमध्ये घालतो? तर हा एक विचार करण्यासारखा विषय आहे आणि तो का विचार करण्यासारखा विषय आहे, की आज फक्त मी बघतोय, की आपली मराठी भाषा ही स्टेटसपुरता आणि काही वादांपुरता मर्यादित राहिल्यासारखी वाटते. जे की वैयक्तिक माझं मत आहे. अनेकांना ते चुकीचंही वाटू शकतं. म्हणजे आपण घरात मराठी बोलतो. आपण इतर ठिकाणी बाहेर मराठी बोलताना आपल्याला थोडं आपल्याकडून आपसूक इतर भाषांचा उल्लेख होतो.
मग त्याच्यानंतर हे बघा, शाळेसाठी मराठी शाळा बंद होऊ नये ह्याच्यासाठी राज्य सरकार असेल आणि इतर शासन दरबारी अनेक काही ना काही त्यांच्या म्हणजे हे असतील, काही ना काही त्याच्या मागे ते काही ना काही कार्यरत असतीलच. त्यांच्या काही ना काही आपण बोलतो जशा की हे सुरू करत असतील ते लोक, काही ना काही योजना असतील. सरकारचं काम करत आहे, शासनाचं काम करत आहे आणि ते करत राहतील. पण आपण मराठी म्हणून आपण आपल्या मुलांना आपण काय संस्कार देतो हे खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणजे सगळ्यात मोठा भ्रमाचा भोपळा हा आहे की पालकांच्या मनामध्ये, की आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालून इंग्रजी माध्यमामध्ये जर आपली मुलं शिकली तरच ती हुशार होतील. हा जो काही म्हणजे पालकांचा जो समज आहे हा मुळात आधी भ्रमाचा भोपळा फुटणं गरजेचं आहे. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकून देखील मुलं मोठी झाली, त्यांच्यावरती चांगले संस्कार होतात. आणि आजच्या तारखेला पाहायला गेलं तर मुलांजवळ पालक आहेतच कुठे. अनेकांची मुलं डे केअरमध्ये वाढत आहेत, अनेकांची मुलं म्हणजे इतर इतर ठिकाणी म्हणजे जबाबदाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही की जबाबदाऱ्यांमुळे पालक नोकरीला आहेत, आई वडील दोघंही नोकरीला असतात. मुलं शाळेतून आली की ट्युशन्स, म्हणजे क्लास आणि शाळा, म्हणजे बघायला गेलं तर क्लास, ट्युशन. मुलं कुठे आहेत तर ट्युशनला आहेत, क्लासेसला आहेत. मुलं कुठे म्हणजे शाळा हा शब्द पण ऐकायला येत नाही, कुठे गेली, स्कूलला आहेत. तर इतकं आपलं मराठीचं प्रेम आपण जे नेहमी आपल्याकडून व्यक्त होत असतं त्याच्यामागे आपण काहीतरी ह्या समाजाचं देणं लागतो. तर आपल्या मुलांना देखील आपण मराठी शाळेमध्ये शिकवणं हे तितकंच गरजेचं आहे. आपलं असं झालं आहे ना आजच्या परिस्थितीला, रावसाहेब या आणि आमच्या बुकांडी बसा, ही आपली वस्तुस्थिती झालेली आहे सध्याची. त्याच्यामागचं कारण असं की आपण आपल्या गोष्टी कधी जगाला ओरडून सांगणार आहोत, आपण आपल्याबद्दल किंवा आपल्या माणसांबद्दल किंवा आपल्याबद्दल आपण कधी लोकांपर्यंत आपल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने कधी मांडणार आहोत. आपल्याला इंग्रजी भाषा ही जगाच्या पाठीवर वावरताना आपल्याला आली पाहिजे, तर ही नक्कीच आली पाहिजे. ते स्किल म्हणून डेव्हलप झालं पाहिजे, ती गरज म्हणून राहिली नाही पाहिजे. म्हणजे मराठी भाषा ही आजच्या घडीला आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक आहे. मराठी माणसांबद्दल बोलतोय मी, महाराष्ट्रात आपण राहतो, आपण मराठी आहोत. तर तो आपल्या दैनंदिन जीवनात आपण जे काही बोलतो, उठतो बसतो, ते मराठी आहेत. आपल्यावर संस्कार हे मराठीतून होतात, ही आपल्या बोलीभाषेतून संस्कार होतात. त्यामुळे मुद्दा हा नाही आहे की इतर कुठल्या भाषांमध्ये मुलांना शिक्षण घेऊ देऊ नये. मुलांना सगळ्या भाषा याव्या, म्हणजे जितकं ज्ञान घेता येईल तितकं घ्यावं, जितकं प्रगल्भ होता येईल तितकं व्हावं. त्याबद्दल काहीच दुमत असण्याचं कारण नाही. पण आपण महाराष्ट्रात राहतो, आपण मराठी आहोत आणि आपण मराठी असून आपली मुलं जर आपण इतर इंग्रजी म्हणा किंवा इतर भाषेच्या शाळांमध्ये आपण शिकवणार आहोत आणि आपल्या शाळा बंद पडणार आहोत, तर मग हे होणारच आहे. म्हणजे ह्याच्यात काही वावगं नाही. म्हणजे आजच्या डेटला तर असं झालं आहे की आपण बातम्या ऐकतो आणि त्या सोडून देतो. मराठी टक्का घसरला किंवा मराठी शिक्षण ह्याच्यामध्ये मराठी मुलं ॲडमिशन्स मराठी माध्यमांमध्ये ॲडमिशन्सच होत नाही आहेत, वर्ग रिकामी आहेत. मग ह्याच्यामागे कारण हेच आहे की हा व्हिडिओ कुठल्याही एका संस्थेला किंवा संघटनेसाठी नाही आहे किंवा कुठल्या राजकीय पक्ष किंवा ह्याच्याशी हा व्हिडिओचा काही संबंध नाही. हा व्हिडिओचा संबंध मला जर कोणाला अपील करायचं आहे, मला जर कोणाला सांगायचं आहे, तर ते त्याच्यामागे एकच आहे की ते आपण पालक म्हणून, आपण म्हणजे या समाजात जे आपण वावरतो, तर आपल्याला मुलांना आपण जे काही संस्कार करतो आपल्या मुलांवर, तर आपण त्यांचे पालक म्हणून आपण काय करतो, आपली काहीतरी जबाबदारी आहे की नाही. आणि जर आपली जबाबदारी आहे तर मग आपण आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये का नाही शिकवत, हा एक प्रश्न विचारून बघा. आणि जर मराठी शाळेमध्ये शिकून फायदा काय झाला हे दूर राहिलं, पण मराठी शाळेमध्ये शिकून आपलं काही नुकसान झालं आहे का, तसं काही आहे का, तर तसं नाही आहे. ह्या मराठीने आपल्याला खूप काही दिलेलं आहे, त्याचं जतन करणं आणि ते पुढच्या पिढीला देणं हे आपलं काम आहे. तर ते आपल्याकडून होताना दिसत नाही आहे. म्हणजे आपल्या शाळांमध्ये, मराठी शाळांमध्ये म्हणजे आता शाळा हा विषय बाजूला ठेवला, काही सण आपण साजरे करतो, सणामागे ही संस्कृती आपली असते. तर कुठल्याही मुलांना विचारावं की आजच्या घडीला की एखाद्या सणाचं महत्त्व सांगावं किंवा त्या म्हणजे म्हणजे सण हे इव्हेंट पुरता मर्यादित राहिले आहेत का आपल्याकडे? नाही ना. आपल्याकडे त्याच्या मागून काहीतरी, त्या सणामागे काहीतरी एक विचार असतो, काहीतरी एक संस्कृती येत असते आणि ती संस्कृती आपण जोपासत असतो. आज कुठल्याही मुलांना विचारावं की त्यांना शाळेमध्ये असाइनमेंट्स पुरता काही सण मर्यादित राहिले आहेत की ह्या असाइनमेंट्स आहेत म्हणून. तर असं होऊ नये. मनातून खूप वाईट वाटतं. विषय खूप हा गंभीर आहे. प्रत्येक पालकांनी ह्याबद्दल विचार करावा
की मराठी शाळेत मुलांना शिकवून ती मुलं तितकीच हुशार बनतील जितकी इंग्लिश मिडियममध्ये किंवा इतर माध्यमांच्या भाषेच्या माध्यमांमध्ये शाळांमध्ये शिकून मुलं हुशार बनतील, तितकीच मराठी भाषेमध्ये देखील मुलं हुशार बनतील. आणि मूल हुशार होणं हे सर्वस्वी त्या मुलाच्या आजूबाजूला भोवताली असलेल्या वातावरणावर अवलंबून असतं, त्याच्यावरती कसे संस्कार घडतात त्याच्यावर अवलंबून असतं. शाळा हे एक माध्यम आहे, शिक्षण हे एक माध्यम आहे, भाषा हे एक माध्यम आहे की आपल्याला समाजात आपण घडतो तर आपला त्याच्याशी एक वेवलेंथ जुळण्यासाठी, एक सुसह्य होण्यासाठी, म्हणून ही भाषा हे माध्यम आहे. तर मला असंच वाटतं की आपण आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये, मराठी माध्यमांमध्ये शिकवावं. मराठी शाळा बंद होणं हे खूप चुकीचं आहे. बंद होणार नाहीत हा भाग वेगळा, हे पुढचं. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट, राज्य सरकार जे काही करत असेल ते करत असेल त्यांच्या पद्धतीने. पण आपण पालक म्हणून एक आपला काहीतरी, एक आपण या समाजाचे घटक आहोत, तर आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं. यासाठी म्हणून मी आजच्या मराठी भाषेच्या दिनाच्या निमित्ताने, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपणा सगळ्यांना एक सांगू इच्छितो की आपण आपल्या मुलांना, येणाऱ्या पिढीला मराठी शाळेमध्ये ॲडमिशन्स देऊन, मराठी शाळेमध्ये शिकवून आपण त्यांना मराठी संस्कार जे काही आहेत आपले ते द्यावेत, ही नम्र विनंती. धन्यवाद.